ओके मुलांनो, शेवटचं आपण जे लेक्चर आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये आपण कोणता थेरम पाहिला आठवतंय का? आपण हा थेरम पाहिला बघा. 3 पॅरलल लाईन्सला जर ट्रान्सव्हर्सल लाईननी जर कट केलं तर ते जे रेशोज जे आहेत दे आर इक्वल, राईट? तर ते आपण पाहिलेलं आहे. आज आपण बघणार आहोत पेज नंबर 12. तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 12वर काही सॉल्व एक्झाम्पल्स आहेत, त्यातले 3 पाहणार आहोत. आणि त्यातलं जे पहिलं एक्झाम्पल आहे, हे पहिलं एक्झाम्पल हे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमवर अवलंबून आहे. दुसरं सेकंड जे आहे दॅट इज बेस्ड ऑन थेरम ऑफ बायसेक्टर ऑफ एन अँगल. तिसरं जे आहे दॅट इज बेस्ड ऑन थेरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स. म्हणजे याचाच अर्थ जर तुम्हाला हे जर 3 थेरम तुम्हाला जर चांगले येत असतील तर तुम्हाला हे तिन्ही प्रश्न तुम्हाला सोडवणं हे खूप सोपं आहे. तर लेट अस गो टू द फर्स्ट एक्झाम्पल हिअर. काय म्हणजे बघा, गो टू द पेज नंबर 12. पुस्तक काढा, गो टू पेज नंबर 12. काय सांगतं, देर इज अ ट्रायंगल ABC अँड देर इज अ लाईन DE. आणि इथं खाली लिहून दिलेलं आहे बघा, इन ट्रायंगल ABC DE इज पॅरलल टू BC. म्हणजे ही जी लाईन आहे DE ही या BC ला पॅरलल आहे. आणि काय दिले बघूया, इफ DB इज इक्वल टू DB, हे DB इज इक्वल टू 5.4, AD इज इक्वल टू 1.8 सेंटीमीटर, EC म्हणजे EC इज 7.2 सेंटीमीटर अँड फाइंड AE. सो दॅट इज द क्वेश्चन. तर आपण हा सॉल्व करूया. दिस इज बेस्ड ऑन BPT. तर मी काय करतो, आय राईट डाऊन द व्हॅल्यूज हिअर ऑन द फिगर. DB इज 5.4, सो दिस इज 5.4. then AD is A to D is 1.8. this EC is 7.2 and this is what is asked. तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला काय सांगतो? It says that if a line is drawn parallel to a line in a triangle, जर एखादी लाईन ट्रायंगलच्या एका लाईनला पॅरलल काढली तर इट कट्स द अदर 2 लाईन्स इन इक्वल प्रपोर्शन. इट कट्स टू द अदर 2 लाईन्स इन इक्वल प्रपोर्शन्स. तर इफ वी अप्लाय BPT हिअर, सो आय कॅन राईट डाऊन अप्लाइंग BPT. BPT म्हणजे काय? BPT is a short form of basic proportionality theorem. It says that if a line is drawn parallel to one of the line, then the ratio of the intercepts is equal. काय सांगतं BPT बघा, ही लाईन ज्याला पॅरलल असेल तर AD divided by BD, or I can write down applying BPT AD. This is AD divided by DB is equal to AD च्या corresponding intersect on the other line is AE is equal to AE divided by this is the another intercept EC. So this is applying BPT. BPT म्हणजे काय? ह्याला पॅरलल आहे. सो AD डिवायडेड बाय DB इज इक्वल टू करस्पॉन्डिंग ADच्या करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट ऑन द अदर लाईन इज AE आणि DBच्या करस्पॉन्डिंग इंटरसेक्ट ऑन द अदर लाईन इज EC. सो रेशिओ ऑफ AE अपॉन EC इज इक्वल टू AD अपॉन DB. सो दिस इज, सो वी कॅन पुट द व्हॅल्यूज हिअर. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला AD दिलेला आहे का? आपल्याला AD दिलेला आहे, AD दिलेला आहे, DB दिलेला आहे.
डी बी दिलेला आहे, ई सी दिलेला आहे आणि आपल्याला ए ई काढायचं आहे, राईट. सो विल पुट द व्हॅल्यूज हिअर. ए डी इज हाऊ मच? ए डी इज 1.8 divided by dB. dB is how much? 5.4. AE, we have to calculate the AE. The AE as it is and divided by EC. EC is given 7.2. This is by BPT. Sorry. आता आपल्याला एई काढायचं आहे. सो एई एका बाजूला घेऊ. 7.2 वी विल टेक ऑन द लेफ्ट साइड. सो व्हॉट विल गेट? विल गेट एई इज इक्वल टू, हे 7.8 इट विल, हे आता डिनॉमिनेटरला आहे. वेन वी टेक ऑन द लेफ्ट हँड साइड, हे जर काय होणार आहे? इट विल कम टू द न्यूमरेटर. सो वी कॅन कॅल्क्युलेट लाईक दिस वे. 1.8 इंटू 7.2 divided by 5.4. So now it's a simple calculation. 18 ones are 18 and 18 threes are 54. So it's 1 by 3. आता 7.2 ला 3 ने डिवाइड करू. 3 2 जा 6, 1 उरला 1.2 and 4 3 जा 12, so 2.4 centimeter. So this is going to be 2.4 सेंटीमीटर. अरे कुछ ध्यान में आ रहा है, नहीं आ रहा है? अरे सिंपल है, सिंपल एकदम. ह्या दोघांचा रेशो इज इक्वल टू ह्या दोघांचा रेशो. केव्हा? केव्हा? when the D is parallel to BC. So that is by BPT. That is by BPT म्हणजे काय? Basic proportionality theorem. It says that in a triangle, if you draw a line parallel to one of the line, it intersects other two lines in equal proportion. Sorry, there was a phone call. So this is by basic proportionality theorem. So very easy. If you like my videos, please subscribe to my channel. बेल आयकॉन दाबायचं, प्रेस करायचं विसरू नका, सो दॅट यू विल गेट नोटिफिकेशन. प्लीज शेअर दिस इन्फॉर्मेशन टू युअर क्लासमेट्स, युअर फॅमिलीज, युअर फ्रेंड्स, सो दॅट दे कॅन टेक बेनिफिट्स ऑफ माय फ्री व्हिडिओज ऑन द माय यूट्यूब चॅनल इन्फिनिटी फिनिशिंग स्कूल. ओके, गोइंग टू द नेक्स्ट वन. हे पुढचं बघू. पुढचं काय आहे की देर इज अ ट्रायंगल पी क्यू आर. हा ट्रायंगल काय? पी क्यू आर. इन दिस ट्रायंगल हे काय आहे? हे दोन्ही, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा जो पी आर क्यू जो हा अँगल आहे, या अँगलला बायसेक्ट करणारी लाईन काढलेली आहे आर एस. सो याचा अर्थ काय आहे? आर एस बायसेक्ट्स अँगल पी आर क्यू. बरोबर आहे ना? ही काय? आर एस इज सेगमेंट आर एस बायसेक्ट्स अँगल पी आर क्यू. सेगमेंट आर एस बायसेक्ट्स अँगल पी आर क्यू. म्हणजे काय आहे? तर हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे, हे दोन्ही अँगल कसे आहेत? इक्वल आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर हा अँगल जर 40 असता तर दिस वुड बी 20, दिस वुड बी 20. म्हणजे निम्मा निम्मा डिवाइड केला असता. सो इन अ ट्रायंगल, दिस इज नाउ बेस्ड ऑन theorem of angle bisector. What the theorem says, in a triangle PQR, in a triangle, if a line is drawn such that it bisects the angle, then the ratio of the two lines, the ratio of the two lines making that angle, आता या अँगलला बनवणाऱ्या लाईन्स कुठल्या कुठल्या आहेत? पी आर अँड क्यू आर, राईट.
या दोन लाईन मिळून हा अँगल बनतो. सो द लाईन्स forming that angle, the ratio of that lines will be equal to the ratio at which it cuts the third line. म्हणजे काय? कन्फ्यूज व्हायचं कारण नाही आहे. हा अँगल निम्मा निम्मा झालाय तर वी कॅन राईट डाऊन हिअर अप्लाइंग angle theorem of angle bisector. आपल्याला काय मिळते बघा, अँगल बायसेक्टर काय म्हणतो बघा. बायसेक्टर कुठला या अँगलचा आहे, राईट. तर इट सेज दॅट PR this is the one line divided by QR, this is another line, right? QR या दोन लाईन्सनी हा अँगल काय झालेला आहे, फॉर्म झालेला आहे. सो PR डिवायडेड बाय QR इज इक्वल टू इट्स इंटरसेप्ट, करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स. आता हा जर PR असेल तर आपल्याला कुठला घ्यायचा आहे, PS घ्यायचा आहे. सो इट इज इक्वल टू PS डिवायडेड बाय QS. PR डिवायडेड बाय QR ज्यानं तो अँगल फॉर्म झालाय इज इक्वल टू PR. ह्याच्या न्यूमरेटरला काय आहे, PR आहे. PRचा साईडचा इंटरसेप्ट काय आहे, PS, आणि QRच्या साईडचा इंटरसेप्ट काय आहे, QS. सो दिस इज व्हॉट वी कॉल ॲज अ करस्पॉन्डिंग. PR किती दिलेलं आहे, 15. दिस इज अ 15. ओके. QR इज 20. दिस इज 20. PS म्हणजेच PS दिलेलं आहे. PS इथं दिलेलं आहे 12 आणि हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. सो नाव लेफ्ट आउट इज ओनली पुट द व्हॅल्यूज ना, राईट. सो विल पुट द व्हॅल्यूज हिअर. PR इज 15 divided by QR is 20. And that is equal to PS. How much is PS? PS is 12 आणि काढायचं आहे QS. तर काय QS ला इकडे घ्या and then you can calculate. So rearranging the terms. So QS या साईडला घेऊ, 12 इथं आहे इंटू हे 20 मी इकडे घेतो आणि हे 15 च्या डिनॉमिनेटरला घेतो. हा QS कुठे घेतला, इकडे घेतला. हा डिनॉमिनेटर इकडे काय होणार, न्यूमरेटर. 15 ऑन द इक्वल साईडच्या अपोजिट साईडला गेल्यानंतर काय होणार, इट विल गो टू डिनॉमिनेटर. दिस डिनॉमिनेटर 20 विल कम टू द न्यूमरेटर. सो 12 into 20 divided by 15. So this is 5 4s, 5 3s, 3 4s. So 4 QS is equal to 16. So this is the answer. एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, PQ मोठा आहे का PR मोठा आहे, PQ मोठा आहे का PR मोठा आहे. PQ म्हणजे QR मोठा आहे, QR 20 आहे. PR किती आहे, 15 आहे. जर QR जर मोठा असेल तर QS पण मोठा असणार आहे PS पेक्षा. अरे कुछ समझ में आ रहा है, PR पेक्षा QR मोठा आहे. सो नॅचरली PS पेक्षा QS मोठा असणार. तर या ठिकाणी PS 12 आहे तर QS किती आहे, 16 आहे. आणि हा कशा प्रपोर्शन मध्ये आहे, तर ह्या दोघांच्या प्रपोर्शन मध्ये आहे. सो इट इज इन द प्रपोर्शन ऑफ 15/20 and 12/16. सो इट इज इन द सेम प्रपोर्शन. 15/20 प्रपोर्शन म्हणजे काय आलं, दॅट इज द प्रपोर्शन ऑफ 3/4 आणि 12/16 प्रपोर्शन पण काय आलं, 3/4. सो दे आर इन इक्वल प्रपोर्शन अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ अँगल बायसेक्टर थेरम. थर्ड बघा, ट्राय करा. टेक 1 or 2 minutes. ट्राय टू डू इट युअर सेल्फ.
काय उत्तर आलं काय? थर्डचं उत्तर आलं का? ट्राय करा. दिस इज बेस्ड ऑन theorem of parallel lines. Theorem of three parallel lines. What does it say? Theorem of three parallel lines says that if a transversal is cutting three parallel lines and if you draw another transversal, या लाईनला काय म्हणतात? This is what we'll call as a T1, transversal 1, transversal 2. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जावा, you will learn this T1, T2 transversal म्हणजे काय. So this is one transversal which cuts to three parallel lines A, B, C, D and E, F. या तिन्ही parallel lines आहेत, right? If you draw another transversal T2 to the same parallel lines, then it intercepts the three lines, parallel lines, in the same ratio, and that is the parallel lines theorem आहे. काय सांगतो? According to, right? So I'll write down applying theorem of parallel lines, theorem of three parallel lines. So it says that AC upon CE, this is the intercept on T1. Intercept on one transversal's ratio will be equal to the ratio of intercept of other transversal. म्हणजे काय आहे? तर हा T1 चे intercept, this is called as intercept. AC is an intercept, CE as an intercept. So AC upon CE. What is AC upon CE? AC upon CE is the ratio of the intercept on the first transversal by three parallel lines is equal to the corresponding intercept on other transversal made by the same three parallel lines. Corresponding intercept on other transversal. AC च्या corresponding on other transversal काय आहे? BD. So this is equal to BD divided by DF. समजून घ्या. AC चा corresponding BD, CE चा corresponding DF. आणि आपल्याला काय विचारलंय? DF विचारलेलं आहे. So now it's a matter of putting the values. So AC is how much? 5.4 divided by CE is 9, BD is 7.5 and divided by DF, that we have to calculate. आता हे DF एका साइडला घेऊ. So we can calculate DF is equal to बघा, हा DF इकडे घेऊ. 5.4 and 9 will take on the other side. So we'll get 7.5 into 9 and divided by, this is a 5.4. हे जे उत्तर काढताल का तुम्हाला DFचं? Hope you can calculate the value of DF. काय करता येईल? What is how you can divide? So this 9 I can divide. So 9 ने divide केलं तर काय येईल? Or I can, so 9 ones are 9 and this is 0.6. This will be equal to 0.6 and then if I divide here by 0.6, so I can get 75 divided by 6. 7.5, let me check the answer. 7.5 बरोबर दिलेला आहे 7.5 divided by 6. ह्याला 10 ने मल्टिप्लाय केलं, ह्याला 10 ने मल्टिप्लाय केलं. So 75 divided by 6. So I'll get 6 1s are 6, 1, 6 दूनी 12, 3 and so DF is equal to 12.5.
सिंपल आहे, हे करता यायला पाहिजे तुम्हाला. हे मला येते, तुम्हाला इझिली करता यायला पाहिजे. 75/6 करा, स्वतः करा. माझं उत्तर कॉपी करून लिहू नका. सो दिस आन्सर नाव हॅज कम 12.5. इफ यू ऑब्झर्व केअरफुली, 5.4 पेक्षा 7.5 मोठा आहे. सो नॅचरली 9 पेक्षा DF काय पाहिजे, मोठा पाहिजे. And what the theorem says, theorem of three parallel lines when it's cut by transversals is what? It says that the ratio of the intercepts is equal to corresponding intercepts made by another transversal on the same parallel lines. या 3 parallel lines सेम आहेत. या तिन्ही पॅरललला हेने एकदा कट केलेला आहे, हेने एकदा कट केलेला आहे. सो या दोघांचा रेशो इज इक्वल टू, ह्याच्या करस्पॉन्डिंग हे BD आहे त्याचा आणि DF इज करस्पॉन्डिंग टू CE. तर दोघांचा रेशो काय आहे, सेम आहे. अँड रेस्ट इज ओनली सिंपल मैथमेटिक्स ऑफ 5th स्टँडर्ड. अरे कुछ ध्यान में आ रहा है? सोपा आहे, एकदम सोपा आहे. रेशोज जे आहेत ना ते रेशोज इक्वल असतात, लक्षात ठेवा. फक्त करस्पॉन्डिंग त्याच्या बरोबर करस्पॉन्डिंग विसरू नका. याचा आणि याचा, याचा आणि याचा करस्पॉन्डिंग, याचा आणि याचा, तर ह्याचा आणि याचा, बिकॉज हे आणि करस्पॉन्डिंग आहेत. AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. PR अपॉन QR इज इक्वल टू PR चा करस्पॉन्डिंग PS अपॉन QS करस्पॉन्डिंग. AC अपॉन CE is equal to AC is the corresponding BD upon C is the corresponding DF. So this is more important. Corresponding शब्द विसरू नका. So this is given on the page number 12 and these are based on 3 different theorems जे आपण शिकलोय. हे जे कन्वर्स पण आपण शिकलोय, उलट कन्वर्स. So you can go back to your book, my videos and revise. Thank you.